विषय क्रमांक 4, 5 आणि 6 यावरती अनुक्रमे शर्मिला मॅडम आहेत, त्यानंतर बंधू सचिन पाटील आहेत आणि त्यानंतर आपली बहीण प्रियांका राऊत, हे तिघे जण बोलणार आहेत. तर अधिक वेळ न दवडता इथून पुढची वेळ मी या तिघांकडे देत आहे. आज पहिले वक्ते आहे शर्मिला मॅडम आणि त्यांच्याकडे विषय आहे अंजिराचे निष्फळ झाड आणि विश्वास. तर इथून पुढची वेळ शर्मिला मॅडम तुमच्याकडे. हालेलुया. देव बाप्पाच्या नावाला धन्यवाद देते की त्यांना परत एकदा त्याच्या वचनातून बोलण्याची संधी आम्हा सर्वांना प्राप्त करून दिली. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. पवित्र 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 थोर सेनाधीश देवा, प्रभुराया, या सुंदर रात्रीच्या वेळी तुझ्या पायथ्याशी लीन आणि नम्र अंतकरणानं आम्ही सर्वजण येतो आणि तुझी स्तुती आणि स्तुतीच करतो देव बाप्पा. कारण देव बाप्पा या धकाधकीच्या सर्व देव बाप्पा जीवनातून तू आम्हाला तुझ्या पायाजवळ एकत्रित केलंस, ही तुझी कितीतरी मोठी कृपा आहे देव बाप्पा. तुझे आभार मानते प्रभू देवा. आज तुझ्या वचनातून बोलत असताना मी नव्हे तर तुझ्या पवित्र आत्म्याकरवी देव बाप्पा तू माझ्या तोंडून बोल देव बाप्पा. विचार माझे नसावे तसं तू कर आणि देव बाप्पा तुझ्या आणि तुझ्या नावाचं गौरव व्हावं असं तू कर देव बाप्पा. माझ्या ओठात जिभेला तू स्पर्श कर. मी आम्हा सर्वांना तुझ्या हाती सोपवून देते देव बाप्पा. आम्हाला समजणारं अंतःकरण तू प्राप्त करून दे आणि माझ्या हातून देव बाप्पा तुला न आवडणारी कुठलीही गोष्ट घडू नये म्हणून तू सहाय्य कर. माझा विश्वास आहे देव बाप्पा, आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा तू घेतलेला आहेस आणि इथून पुढची सगळी वेळ मी तुझ्या हाती सोपवून देते. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागते म्हणून ऐक बाप्पा, आमेन. देव बाप्पाच्या नावाला धन्यवाद देते आणि विशेष करून संदेश ब्रदर सुजाता यांनी सतीश आभार मानते की ही कल्पना देव बाप्पानं त्यांच्या डोक्यामध्ये घातली. कारण खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट. कितीतरी म्हणजे प्रत्येक जण आम्ही वाचणार आहोत, अभ्यास करायचा प्रयत्न करणार आहोत आणि खरोखर चांगली गोष्ट आहे. देव बाप्पाने आमच्यातल्या प्रत्येकाला सहकार्य करावं. अंजिराचे निष्फळ झाड आणि विश्वास हा विषय ब्रदरनी माझ्याकडे दिलेला आहे. त्यांनी आपल्या ग्रुपवर त्याच्या संदर्भ पण पाठवलेले आहेत, मत्तई कृतवर्तमान आणि मार्क. त्याच्यातलं मी मत्तई कृतवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 18 ते 22 ही वचनं वाचते. मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते, ते पाहून तो त्याच्याजवळ गेला, पण पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला फळ कधी न येऊ. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. हे पाहून शिष्याने आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लागलेच कसे वाळून गेले? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्या ठाई विश्वास तर तुम्ही संशय धरिला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आमेन. आपल्याला हा जो दाखला आहे, हा दाखला मार्क, मत्तई आणि लूक वर्तमान या तिन्ही अध्यायामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही त्यावेळची गोष्ट आहे ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या शिष्यांबरोबर निघाले होते आणि त्यावेळी त्याला भूक लागली आणि त्यावेळी त्याने जात असताना त्यांना अंजिराचं झाड दिसलं आणि ते झाड दिसल्यानंतर त्या झाडाकडे ते गेले. झाडाकडे गेल्यानंतर आपण पाहतो की त्यांना पानाशिवाय त्या झाडावर काहीच दिसलं नाही. ते झाड पूर्णपणे पानानं भरलेलं होतं, डवरलेलं होतं. आणि कारण इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की अंजिराचा त्यावेळेला हंगाम नव्हता आणि त्यामुळं त्या झाडावर फळ मात्र त्याला काही दिसलं नाही. आता प्रभू येशू ख्रिस्ताला या दिवसामध्ये त्या झाडावर फळ नसणार आहे हे माहित नव्हतं, हे काही शक्य नाही. कारण आपल्या देव बाप्पाला सर्व गोष्टी माहित आहेत. तरी देखील तो त्या झाडाकडे गेला आणि त्या झाडाकडे जाऊन त्यानं फळ आहे का बघितलं आणि त्याला फळ नाही असं दिसल्यानंतर त्यानं त्या झाडाला उद्देशून म्हटलेलं आहे की तुला फळ कधी न येऊ. आणि ते झाड, अंजिराचं झाड ताबडतोब काय झालं, सुकून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अंजिराचं फळ हे अतिशय बी ना
सॉरी फळ नव्हे, बी अतिशय लहान असतं आणि झाड मात्र खूप मोठं असतं आणि ते आपल्याला 2 वेळा फळं देतं. आता ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला माहित होती की तिथं फळ मिळणार नाही, तरी पण त्याने ही कृती केली. तर या दाखल्याद्वारे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताला काय दाखवून द्यायचं आहे, तर हंगाम नसताना देखील प्रभूनं त्या झाडाजवळ गेला आणि फळाची काय केली, अपेक्षा केली. अगदी तीच अपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकडून करत आहे असं मला वाटतं. आपण देखील फक्त पानांनी बहरलेलं किंवा डवरलेलं नको. म्हणजे काय, तर सुंदर दिसणं, छान छान कपडे घालणं, सुंदर राहणं, हे जे काय आहे ते बाह्य अंग झालं, म्हणजे बाह्य स्वरूप झालं आपल्याला. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्याला बाह्य स्वरूपाने आपण डवरलेलं नको आहे. तर नेहमी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये जे पाहतो की आत्मिक फळं आहे, आपण शिकलेलो आहे, त्या आत्मिक फळांची अपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकडून करत आहे. आत्मिक फळं आपण गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22 पासून पुढे ती आत्मिक फळं आपण पाहतो. कुणी वाचलं तरी बरं होईल, नाहीतर आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. अगदी आमेन. ही जी फळं आहेत, सगळी फळं आत्मिक फळं, या आत्मिक फळाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला, त्याला आपण बहरलेलं किंवा ती फळं तो आपल्याकडून अपेक्षित करतो. कारण आपण आहोत ना, त्या आपण जगिक लोक, म्हणजे जगिक दृष्टी आपण बाहेरच्या गोष्टी बघतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपला हा अंतःकरण बघतो आणि त्या अंतःकरणामध्ये आपल्याला ही अंतःकरणात ही फळं असलेली त्याला आवश्यक आहे. याचं कारण काय, तर ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला न्यायला येईल, त्यावेळी आपण ही जर फळं आपल्यामध्ये असतील ना, तर ज्यावेळी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त न्यायला येईल, त्यावेळी आपण त्याच्याबरोबर निश्चित जाऊ आपण. कारण आपल्यामध्ये ही आत्म्याची फळं असलेली त्याच्या दृष्टीस पडतील. आपण नेहमी वचन वाचणं, प्रार्थनेत राहणं हे गरजेचं आहे. कारण जर आपण असा विचार जर करत राहिलो ना, की प्रभू कधी येईल तेव्हा बघून घेऊ, तेव्हा पाहू, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं कधी आहे हे आपल्याला ठाऊक नाही आणि खुद्द प्रभू येशू ख्रिस्तालाही ठाऊक नाही आहे. आणि म्हणून आपण सदैव त्याचं आगमनासाठी तयार असणं आवश्यक आहे. नाहीतर आपण कसं म्हणू, आपल्याला माहित नाही तो कधी येणार, तेव्हा बघू, तोपर्यंत जगिकरित्या जगून घेऊ, काय बिघडलं, असं जर आपण म्हटलं तर मात्र चालणार नाही. आणि म्हणून आपण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगी ही आत्मिक फळं मिळवण्यासाठी झटलं पाहिजे. म्हणजे माझा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा म्हणेल, हा माझा मुलगा आहे किंवा ही माझी मुलगी आहे, त्याला अत्यानंद होईल. आणि कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून आपल्या सगळ्यांना बघत आहे, तो पाहत आहे आपण कसं जीवन जगत आहोत, आपण विश्वासी आहोत का. कारण अंजिराचं झाड हे सीझन प्रमाणे फळ देतं, त्याच्या हंगामाप्रमाणे फळ देतं. आपण हंगामाप्रमाणे फळ देणारे नसावं. म्हणजे कसं, आता उपास चालू आहे, तर 40 दिवस उपास आहेत म्हणून 40 दिवस वचनाचा अभ्यास केला, 40 दिवस प्रार्थना केली किंवा 40 दिवस त्याग केला, मग आपल्याला आवडतं त्या अन्नाचा म्हणा किंवा वाईट बोलण्यापासून म्हणा, तसं त्याला अपेक्षित नाही. त्याला अपेक्षित प्रत्येक क्षण आपला आपण कसं वागतो, कसं त्याच्या इच्छेला मान देतो किंवा त्याच्या आज्ञा पाळतो, हे त्याला आवश्यक आहे. कारण आपल्यामध्ये कसं असतं की ज्या वेळेला आपण चर्चमध्ये जातो ना किंवा इथं प्रार्थनेला बसतो, तेव्हा आपण आत्मिक असतो आणि तिथून बाहेर पडलो की आपण परत जगिक होतो. जगिक ज्या गोष्टी आहेत त्याला आपण बळी पडतो. तर नाही, आपण तसं असून चालणार नाही. कारण का, तर आपण खरे विश्वासणारे आहोत आणि आपण कुणाला दाखविण्यासाठी धार्मिक नसावं.
तर आपलं जीवन सुद्धा अंजिराच्या झाडाप्रमाणे हंगामाप्रमाणे नसावं, तर ते नेहमी डवरलेलं आपल्याला पाहिजे. आणि विश्वास म्हणजे कारण विश्वास नव्हे, योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 5वं वचन आपल्याला सांगतं की मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही. साध्या सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहिलो तर आपण ही सगळी फळं आपण देऊ शकू. आपण त्याच्यापासून वेगळं मात्र जर राहिलो, त्याला सोडून राहिलो, तर आपण काहीही करू शकणार नाही. आणि म्हणून याच्यावरून आपल्या लक्षामध्ये येतं की आपण सदैव वचनामध्ये राहणं गरजेचं आहे. त्याच्या आज्ञेप्रमाणे आपली वागणूक असणं गरजेचं आहे. आपण त्याचाच आधार घेणं गरजेचं आहे. कारण देव बाप्पा शिवाय माझं तुमचं अस्तित्वच नाही आपल्याला. त्याच्याच आधारावर, त्याच्याच इच्छेवर, त्याच्यावरच अवलंबून राहून आपण चालणं गरजेचं आहे. आणि त्याला देखील आपल्याला असंच पाहायचं आहे. आणि कधीतरी नाही, कायमचं डवरलेलं झाड आपल्याला आपण असलेलं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायचं आहे. आणि म्हणून नेहमी शास्त्र वाचन करणं, प्रार्थना करणं गरजेचं आहे. मग प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक परिस्थितीत तो आपल्याकडून या आत्मिक फळाची अपेक्षा करत आहे. नाहीतर प्रसंग आला की प्रार्थना करायच्या, सगळं चांगलं असलं की देवबापाला विसरायचं, किंवा कधी कधी उलट घडतं. चांगलं असलं तर देवबापाची स्तुती करायची, प्रसंग आल्यावर त्याला दूषण द्यायचं. तर तसं आपण असणं गरजेचं नाही. कारण हे सत्य आहे आता की आपला प्रभू येशू ख्रिस्त लवकरच येणार आहे. आणि तो लवकर येणार असल्यामुळं आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि कारण या वचनाद्वारे मला काय वाटतं की पवित्र आत्मा आपल्याशी असं बोलत आहे की आम्ही स्वतःला त्याच्या वचनामध्ये तयार करावं किंवा दृढ करावं. नंतर पश्चाताप नाही, आताच ती वेळ आहे की आपण आत्मपरीक्षण करून पश्चाताप करावा आणि त्याच्याकडे वळावं. आणि मला वाटतं हीच असेल खरी धार्मिकता. ठराविक वेळेसाठी नाही, तर निरंतर प्रार्थनेमध्ये राहावं, विश्वासामध्ये राहावं, आराधनेमध्ये राहावं. आणि त्याच वेळी त्याचं आत्मिक फळ देणारं झाड म्हणून तुम्ही आणि मी ओळखले जाऊ शकू. दुसरा भाग आहे विश्वास. विश्वास कसा असावा, तर आपण देवबाप्पावर पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण मनानं प्रीती करावी, तसाच विश्वास देखील ठेवावा. कारण मनात कोणतीही शंका न बाळगता आपण जे मागितलं आहे ते आपल्याला मिळेलच असा विश्वास ठेवावा. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला नोकरीची गरज आहे, किंवा एखाद्याला कर्ज भागवायचं आहे, एखाद्याला लग्नाचं जोडायचं आहे, तर प्रभू येशू ख्रिस्ताकडे ते मागावं. असं कधी मनात आणू नये की ते कधी होईल, केव्हा होईल, कसं होईल. आपले खूप प्रश्नावली असते देवबाप्पाला. तर तसं न करता आपला प्रभू येशू ख्रिस्त ते देईलच याच्यावर आपण विश्वास ठेवावा. कारण वचनच सांगतं की कोणतीही शंका मनामध्ये न बाळगता, न ठेवता तुम्ही जर प्रार्थना केली तर ह्या डोंगराला उपटून तो समुद्रात टाकला जा, असे जर तुम्ही मागाल तर तेही घडेल. पण इथं मनामध्ये कुठलंही कटू नको कुणाबद्दल. कारण बायबलच सांगतं की जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा कुणाविषयी तुझ्या मनात काय कटू असेल तर त्याला त्याची पहिल्यांदा क्षमा कर. कारण करीनकरात पहिले पत्र 13वा अध्यायामध्ये आपण जस्ट शिकलोय की डोंगर ढळविता येईल इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई जर प्रीती नसली तर मी काहीच नाही. आणि त्याच्यामुळं मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कटू नको आपल्या मनामध्ये. आपण शांती करणारं असावं. कारण मत्तयाच्या आपण 5व्या अध्यायामध्ये ते 10 वचनं बघितली, त्यात बघितलं की जे शांती करणारे आहेत ते धन्य, कारण त्याच देवाची मुले म्हणतील. आणि निश्चित तुम्हाला आणि मला देवाची मुले म्हणून घ्यायला खरोखर आवडेल, कारण त्यासारखं
दुसरं काहीच नाही की त्याची कशाचीही तुलना होऊ शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं की आपण नेहमी प्रार्थनेमध्ये असावं, देवबापाची आत्मिक फळं मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि देवबापावर प्रार्थनापूर्वक विश्वास ठेवावा की तो आपल्याला सर्व काही देईल, विशेष करून त्याचा पवित्र आत्मा देईल. कारण तो जर मिळाला तर सर्व गोष्टी आपल्याला आपोआप मिळतील. आणि म्हणून मला वाटतं की आजच्या या मला दिलेल्या अध्यायातून 2 गोष्टी आपण शिकत आहोत. पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रार्थनेमध्ये जे काही मागू ते आपण विश्वासानं मागितलं पाहिजे आणि ते आपल्याला निश्चित मिळेलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यामध्ये आत्मिक फळ असणं आवश्यक आहे. हालेलुया. थँक यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. फार सुंदर असं वचन देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपल्यापर्यंत आलेलं आहे. देवाच्या नावाला गौरव. आणि आपण सर्वजण मिळून किंबहुना काल ही गोष्ट करायची राहिली, पण मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण मिळून या सुंदरशा वचनाबद्दल देवाच्या नावाला गौरव देऊया, टाळ्या वाजवूया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आणि आपले पुढचे वक्ते आहेत बंधू सचिन पाटील आणि त्यांच्याकडे विषय आहे द्राक्ष मळ्याचा दृष्टांत. तर इथून पुढे मी अधिक वेळ न दवडता इथून पुढची वेळ बंधू सचिन यांच्याकडे देत आहे. सचिन दादा, हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्लीज जरा. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो की वचनावरती मनन घेण्याची मला संधी दिलीत. परमेश्वरचे देखील आभार मानतो. आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद 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 खुर्शी नदी सेवा परमेश्वर पिता. प्रभू आजच्या रात्री तुम्ही आम्हा सर्वांना एकत्रित केलं परमेश्वर पिता. प्रभू राजा संपूर्ण दिवसभर सांभाळत प्रभू, तसं आता रात्री देखील तुम्ही सांभाळ परमेश्वर पिता. परमेश्वर पिता ज्या वचनावरती मी आता बोलणार आहे परमेश्वर पिता, तर बोलणार मी नसून तुम्ही तुमचा पवित्र आत्मा असावा परमेश्वर पिता. तुमचा पवित्र आत्म्याचा मला स्पर्श होऊ दे आणि माझ्या मुखाद्वारे तुमचा गौरव होतो परमेश्वर पिता. ही छोटीशी प्रार्थना तारणाऱ्या येशूच्या गोड पवित्र आणि सामर्थ्य नावात मागतो नाही का परमेश्वर पिता. धन्यवाद. हालेलुया. आमीन. आपण सर्वप्रथम मत्तयाचा 21वा अध्याय आणि 33 ते 46 आपण अशी वचन वाचू. कोणते वाचेल का? हो दादा. फक्त याचा किती वाजता बोलले? 21वा अध्याय आणि हो. 33 ते 46 वचन. हो वाच. आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता. त्याने द्राक्ष मळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्ष रसासाठी कुंड खणले व माळा बांधला आणि तो माळ्यांना खंडाने लावून देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरता आपल्या दासांना माळ्याकडे पाठवले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जीवे मारले व कोणाला धोंडमार केला. त्याने पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले, त्यांच्याशी ते तसेच वागले. शेवटी माझ्या मुलाचा ते मान राखतील असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्याच्याकडे पाठवले. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा वारस आहे, चला आपण याला जीवे मारू व याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जीवे मारले. तर द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करेल? ते त्याला म्हणाले, तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करेल आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने लावून देईल. येशू त्यांना म्हणाला, जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. असे शास्त्रात तुमच्या वाचनात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल. जो या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भुगा करून टाकेल. मुख्य याजक व परुषी त्याचे दाखले ऐकून हा आमच्याविषयी बोलत आहे असे समजले. ते त्याला धरण्यास पाहत होते, परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली, कारण ते त्याला संदेष्टा मानत. आमीन. धन्यवाद. आपण संक्षिप्त रूपाने पाहूया, कारण की मला तर खरं असं वाटतं की हा द्राक्षमळ्याचा जो दृष्टांत आहे तो खरं तर बायबलचं मला वाटतं ते एकंदरीत सारच आहे. कारण की यामध्ये जर आपण बघितलं तर द्राक्षमळा
द्राक्षमळा जो आहे तो मला वाटतं की इस्रायल, आपलं जे इस्रायल आहे ते आहे. आणि ज्याने हा मळा लावलेला आहे किंवा हा द्राक्षमळाचा मालक जो आहे तो आपला परमेश्वर आहे. आणि त्याचे जे दास आहेत हे आपले शिष्य आहेत. आणि दृष्ट माळी आहे ते शास्त्रीय पुरुष आहेत. आणि जो पुत्र आहे तो आपला परमेश्वर प्रभू येशू राजा आहे. तर असं आहे की द्राक्षमळा लावला आणि तो द्राक्षमळा लावल्यानंतर त्याला कुंपण घालून तो माळ्यात सोपवून देऊन तो द्राक्षमळाचा मालक परदेशी गेला. म्हणजे हे आता असं आपल्याला येत समजतं की परमेश्वरानं जो हा द्राक्षमळा लावलाय तो आपल्यासाठी देखील लावलेला आहे. आणि आपण देखील परमेश्वराच्या राज्यात पुढे काम करत असताना आपण देखील म्हणजे आपल्याकडून देखील परमेश्वर फळाची अपेक्षा करत आहे. आपण देखील की असं आहे की एखादं झाड आहे आणि त्या झाडाला फळ आहेत. ती फळं झाड ते खात नसते, तर ती फळं इतर लोक खात असतात. आणि त्याच पद्धतीनं आपण देखील त्या पद्धतीनं आपण देखील फळ देणार, आपण त्या पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे. आणि यातून ह्या दृष्टातून आपण असं आपल्याला पाहायला मिळतं की जी इस्रायल लोक होती परमेश्वरानं त्यांच्यावरती भरपूर त्यांच्यासाठी केलेलं होतं. पण ते देखील लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवत नव्हते. इतर लोकांसारखे ते जे परुष लोक होती त्यांच्यासारखे ते सुद्धा करत होते. परमेश्वरानं त्यांच्यासाठी आपला पुत्र दिला की त्यांनी विश्वास ठेवावा आणि त्यांचं तारण व्हावं, यासाठी परमेश्वरानं त्यांचा एकुलता एक पुत्र देखील दिला. आणि त्यांनी देखील त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. आणि यातून आपल्याला असं काय मिळतं की म्हणजे असं आपल्याला पाहायला मिळतं की जे लोक होती शास्त्रीय आणि पुरुष होती, तर यांनी त्यांचं पुढं काही म्हणजे त्यांचं जो येशू हा मसीह असल्यामुळं ते त्यांचं काय चालणार नाही असं त्यांना ते दिसत होतं. त्यामुळे त्यांनी इतर लोकांना हे करून येशूला येशूला माराव्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि येशूला वधस्थानावरती खिळलं देखील त्यांनी. आणि असं झालं की त्यानंतर प्रभू येशू त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतर 3 दिवसानंतर प्रभू येशू जिवंत झाला आणि तो आज तागायत देखील तो जिवंत आहे. तर यातून आपल्याला एकच शिकायला मिळते की आपण परमेश्वरच्या प्रत्येक वचनावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण देखील फळ दिलं पाहिजे आपण. आणि जो काय यातून एक असा दाखला होता की जो धोंडा बांधण्याला नापसंत केला होता तो कोणशीला झाला, तर सर्वांनी नाकारलं होतं येशूला. आणि परमेश्वरानं त्यांना स्वर्गाचा व पृथ्वीचा देखील त्यांना संपूर्ण अधिकार दिलेला आहे. अशा पद्धतीनं परमेश्वरानं येशूला उंच केलेलं आहे. येशूद्वारे अतिशय आश्चर्यकारक कृती देखील येशूद्वारे झाली होती. मी एवढं सांगू शकतो. माझी तयारी झाली होती, मला क्षमा करा. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. बंधू सचिन यांचे आभार. फार सुंदर वचनाचं मनन अगदी थोडक्यात त्यांनी सांगितलेलं. आपण सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. देवाच्या नावाला गौरव. आणि फार सुंदर मनन घेतलेलं आहे. आणि अजून आपल्याकडे तिसरे वक्ते सुद्धा आहेत. तिसरा विषय आहे कर देण्याविषयी ख्रिस्ताला विचारलेला प्रश्न. आणि या विषयावरती आपल्यामध्ये आपली बहीण प्रियांका राऊत बोलणार आहेत. तर इथून पुढची वेळ मी प्रियांका यांच्याकडे देतो. राऊत साहेब, प्रियांका बोलणार आहे का? हा, 1 मिनिट साहेब. हा, माझी तयारी नाही म्हटलं, मला खूप लेट कळालं. ओके, चालेल. हालेलुया. चालेल. देवाची हरकत आहे प्रियांका. येस, पुढच्या वेळी जेव्हा आपण अनुक्रमणिका देऊ तेव्हा तुम्ही संधी घ्या. तर प्रियांका, येस, देवाच्या नावाला गौरव. तर तिसरा विषय जो आहे तो कर देण्याविषयीचा प्रश्न हा विषय आहे. आणि अनुक्रमाने ह्या 3 विषयावरती 2 विषयाचं मनन तर झालेलं आहे, परंतु तिसरा विषय बाकी आहे. तर त्याविषयी मला वाटतं आपण आधी वचन वाचूया आणि वचन वाचून मग थोडक्यात आपण त्याचे मनन करण्याचा प्रयत्न करूया.
हालेलुया. मी विनंती करतो आपल्यामधील कोणीही मत्तई, मार्क, लूक तिन्हीमध्ये संदर्भ आहेत, पण मी छोटा संदर्भ सांगतो. चला ठीक आहे, मोठाच घेऊया. हालेलुया. मत्तई 22:15-22 कोणीतरी वाच. मत्तई 22:15-22. नंतर पुरुषांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे याविषयी मसलत केली. त्यांनी आपल्या शिष्यांना हेरोद्यासह त्याच्याकडे पाठवून म्हटले, गुरुजी, आम्हाला ठाऊक आहे की आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता व कोणाची बीड धरत नाही, कारण आपण तोंड पाहून बोलत नाही. आपल्याला काय वाटते हे आम्हाला सांगा. कैसराला कर देणे योग्य आहे की नाही? येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? कराचे नाणे मला दाखवा. तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ 1 रुपया दिला. त्याने त्यांना म्हटले, हा मुखवटा व हा लेख कोणाचा? ते म्हणाले, कैसराचा. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या. हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून गेले. आमेन. आमेन. देवाच्या नावाला करू. आपण पाहतो की प्रभूने द्राक्षमळ्याचा दृष्टांत सांगितला आणि त्यानंतर प्रभूने लग्नाच्या मेजवानीचा सुद्धा एक दृष्टांत सांगितला. आणि दोन्हीमध्ये प्रभूने एक सांगितलं की जे परमेश्वराने नेमून दिलेले होते द्राक्षमळ्याची काळजी घेण्यासाठी, त्यांनी द्राक्षमळ्याची काळजी घेतली नाही. किंबहुना द्राक्षमळ्याची जे काळजी घेण्यासाठी परमेश्वराने ज्यांना नेमलं होतं, जे शास्त्री पुरुषी वडील होते, त्यांनी उलट जे फळाची अपेक्षा करून आले होते देवाच्या नावाकडे, त्यांनी चोप दिला, दगडमार केला आणि नंतर शेवटी त्यांनी पुत्राला सुद्धा ठार मारले. त्यानंतर प्रभूने लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत सांगितला की ज्यांना आमंत्रण दिलं होतं, जे पुढच्या रांगेमध्ये होते, जसे शास्त्री, परुषी आणि आता जगाच्या दृष्टीने ख्रिस्ती म्हणणारे बरेच लोक आहेत, नाही का? अशा सर्वांसाठी प्रभूने हा दृष्टांत दिला की ज्यांना बोलवलं त्यांनी वेगवेगळी कारणं सांगितली, नाही का? ते म्हणाले की बाकीच्यांनी कारण न घेता वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की कोणी आपल्या शेताला गेले, कोणी व्यापाराला गेले, बाकीचींनी ज्याने बोलवलं त्याच्या दासास धरून त्यांचा अपमान केला व त्यास जिवे मारले. आणि तेव्हा राजाला राग आला, त्याने त्या घातक्यांचा नाश केला, नगर जाळून टाकला. आणि त्याने म्हटले की लग्नाची तयारी खरी आहे, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. आणि मग चव्हाट्यावर जाऊन ज्यांना सुरुवातीला आमंत्रण दिलं नव्हतं अशांना मोठ्याने ओरडून त्यांना बोलवलं. देवाने सांगितलं की रस्त्यावर जाऊन बरे वाईट अशी जितके आढळले त्या सर्वांस एकत्र जमवा. हालेलुया. आणि त्यानंतर मात्र परुषांनी वचनामध्ये लिहिलेले प्रभूला कसं पकडावं या संबंधाने त्यांनी प्लॅनिंग केली, मसलत केली. आणि मसलत केल्यानंतर त्यांनी प्रभूला प्रश्न विचारला, नाही का? त्यांनी आपल्या शिष्यास हेरोद्यांसह प्रभूकडे पाठवलं. आता हेरोदी लोक ते होते, आपण जाणतो, आपण अभ्यास केलेला आहे, कदाचित आपण विसरलो असू शुभवर्तमानामध्ये, की हेरोदी पंथ हा होता जे म्हणत होते की हेरोद आमचा राजा आहे आणि तो म्हणेल ती पूर्व दिशा. देवाच्या वचनाला महत्व न देणारे लोक होते. आणि अशा हेरोदी लोकांचा द्वेष शास्त्री करायचे, शास्त्र्यांचा द्वेष परुषी करायचे, परुषांचा द्वेष सदुकी करायचे. हालेलुया. आजही जगामध्ये गट आहेत, नाही का? ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा. पण ह्या सगळ्यांचं एका बाबतीत मात्र एकमत झालं, सगळे एकमेकांना पाण्यात पाहणारे गट होते, हेरोदी, शास्त्री, परुषी, सदुकी, याजकगण, वडीलगण. पण ह्यांचं एक संध काय झालं माहितीये का? की या नासुरी येशूचा घात करायचा. कारण या सगळ्यांचा गट त्यांना कळत होता, पण ते एकाच गटाचे होते आणि ते सैतानाच्या गटाचे होते. आणि म्हणून वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्यांनी हेरोद्यांना प्रभूकडे पाठवलं आणि म्हटले, गुरुजी, आम्हास ठाऊक आहे आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता, कोणाची भीड धरत नाही. आता काय वाटतं ते सांगा. प्रश्न विचारला, आधी स्तुती केली, नाही का? प्रशंसा केली. म्हणून आपण सावध राहावं. या वचनामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. या जगामध्ये जर ना तुम्हाला मानवांच्या प्रशंसेची इच्छा आहे ना, तर मानवच तुम्हाला घोटाळत टाकतील, मानवच तुम्हाला पकडून सभास्थानात देतील, कोर्टात उभे करतील. प्रशंसेची इच्छा आहे तर ती देवाकडून मागा. कारण ह्या लोकांनी सुद्धा प्रभूची प्रशंसा केली, पण त्या प्रशंसेनंतर प्रभूला पकडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, आता तुम्ही सांगा, कैसराला कर देणं योग्य आहे की अयोग्य? कारण उत्तर दोन्ही प्रकारे असं असतं ना, की तुम्ही हे उत्तर द्या किंवा ते उत्तर द्या, तुम्ही पेचातच पकडणार. कारण प्रभूने जर उत्तर दिलेलं असतं कर द्या, तर ते म्हणाले असते म्हणजे तुम्ही यहुद्यांचे शत्रू आहे. कारण यहुद्यांच्या दृष्टीने कैसराला कर देणं हे घृणास्पद होतं, त्यांच्यासाठी ते जुलमाचं होतं. किंबहुना काही वर्षापूर्वी बंडाळी त्यासाठीच झाली होती. आणि जर प्रभूने उत्तर दिलं असतं की कर देऊ नका, तर त्यांना आयतच
कोलीत मिळालं असतं की अरे बघा हा कैसराचा शत्रू आहे, ह्याला कैसराच्या स्वाधीन करूया ठार मारण्यासाठी. म्हणजे चित पत पट मेरी, चित मेरी पट मेरी असं वचनामध्ये लिहिले. प्रभूने त्यांचं दुष्टपण ओळखलं आणि म्हणालो अहो ढोंग्यांनो, परमेश्वराची परीक्षा पाहता. आणि प्रभूने म्हटलं ते नाणं आणून मला दाखवा. आणि प्रभूने जे उत्तर दिलं ते आपण सगळेजण जाणतो नाही का, आपण अनेकदा मंडळामध्ये संदेश ऐकलेला आहे. प्रभूने म्हटलं जे कैसराचे ते कैसराला द्या आणि देवाचं ते देवाला भरून द्या. हालेलुया. याविषयी आपण 2-3 संदर्भ वाचूया. मी विनंती करतो. प्रथम 2 कोरिंथ्याचा 9वा अध्याय वचन 6 ते 10 कोणीतरी वाचा. देण्याविषयी आहे. 2 कोरिंथ 9, 6 ते 10. हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील आणि तो सरळ हाताने पेरतो त्याच मानाने कापणी करेल. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊन देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काळ तुमच्याजवळ विपुल व्हावे. आमेन. आणि पुढे लिहिलेलं आहे तो चहूंकडे वाटप करत असतो, दरिद्रांना दानधर्म करीत असतो, त्याचे नीतिमत्व युगानुयुग राहते असे शास्त्रात लिहिलेले. परमेश्वराविषयी परमेश्वर भेद करत नाही प्रियानो, तो चहूकडे वाटप करतो कारण तो परमेश्वराचा स्वभाव आहे देण्याचा. हालेलुया. आणि जर आपण म्हणतो जसं शर्मिला मॅडम यांनी म्हटलं नाही का, आपण देवाची लेकरं, देवाचे पुत्र आणि कन्या म्हणतो, तर आपल्या स्वभावामध्ये सुद्धा ते फळ येणं गरजेचं आहे, देणं. हालेलुया. याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, जो पेरणाऱ्याला बी पुरवतो, खाण्याकरता अन्न पुरवतो, तुम्हाला पण बी पुरविल आणि ते एवढंच करणार नाही तर ते बहुगुणित करील, तुमच्या नीतिमत्वाचं फळ वाढेल. आज आपण फळाविषयी शिकलो नाही का. फळ कसं वाढतं? आधी ते पेरावं लागतं. जो सत्कर्माची पेरणी करतो तो तशीच कापणी करतो नाही का, हर्षाची कापणी करतो. देवाचं वचन सांगतं. आपल्या वचनामध्ये इकडे लिहिलेलं आहे, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने काप. लक्षात घ्या प्रियांनो, ही पेरणी आणि कापणी केवळ पैशाविषयी नाहीये, सगळ्या गोष्टीची. तुम्ही आणि मी देवासाठी नीतिमत्वाची पेरणी करतोय, तुम्ही आणि मी देवासाठी प्रार्थनेची प्रेरणी करतोय, तुम्ही आणि मी देवासाठी उपकारस्तुती गीत आराधनेची प्रेरणा करतोय, तुम्ही आणि मी देवासाठी हे वचनावरची तयारी करण्याची, वचनावर बोलण्याची पेरणी करतोय. देव कुणाचं उसनच ठेवत नाही. तुम्ही जर बुक देवासाठी उघडलेलं आहे तर परमेश्वर तुमचं उसणं ठेवणार नाही, तुमची परतफेड करेल. कशी करेल? शीग लावून, अगदी मापाने हलवून दाबून ते खाली ठेवून तुमची झोळी फाटेल. देवाचा आशीर्वाद थांबणार नाही प्रिय. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होण्यास देव समर्थ आहे. शास्त्री पुरुषांनी प्रश्न प्रभूला पकडण्यासाठी विचारला, पण प्रभूने दिलेलं उत्तर तुमच्या माझ्यासाठी पण फार महत्वाचं आहे. आपण ज्या जगामध्ये राहतो त्या जगामध्ये कर देणं, त्या सगळ्या गोष्टी आपण जगाच्या देवाचं वचन आपण ओंकारास पत्रामध्ये शिकलेलो ना, आपल्या अधिकाऱ्यांच्या अधीन असा. देवाला हे आवडणार आहे. जुन्या काळात आपण अनेक उदाहरणं पाहिली. अगदी फारोच्या दरबारी असलेल्या योसेफापासून दार्यावेश मेदी याच्या दरबारात असलेला आपला दानिएल असो किंवा नहेम्या असो, पारसाचा राजा कोरेश याच्या दरबारात होता. हे सर्वजण विधर्मी राजे, विदेशी अधिकाऱ्यांच्या अंकित असून सुद्धा ते देवाच्या इच्छेप्रमाणे कार्य करणारे लोक. तुम्ही आणि मी तसं होऊया प्रिय. कारण आता आपल्या देशामध्ये सुद्धा लवकरच निवडणुका येणार आहे. बऱ्याच जणांना चिंता आहे की अरे 10 वर्ष थोडं त्रासाचं सरकार राहिलं, तेच पुढे जाईल का, किंवा सरकार बदलेल. सरकार कोणतेही असो प्रिय, लक्षात घ्या त्या मनुष्याला, त्या सरकारला, त्या पक्षाला, त्या पदावर बसवणारा परमेश्वर आहे. परमेश्वर सार्वभौम आहे. आणि जर परमेश्वर सार्वभौम आहे तर परमेश्वराची इच्छा, परमेश्वराची सत्ता तुमच्या माझ्यामध्ये काय. आपल्याला फक्त एवढंच करायचंय, फळ द्यायचंय आणि सरळ हाताने पेरणी करायचे, जेणेकरून आपण तितकंच त्याच मनाने कापणी करू शकतो. आता थोडक्यात पहिल्या विषयाकडे पण येऊया, अंजिराचं निष्फळ झाड आणि विश्वास. शर्मिला मॅडम यांनी फार सुंदर सांगितलं. देवाच्या आत्म्याने फार सुंदर वचनं त्यांच्याद्वारे आपल्याला प्रकट केली. कारण आपण पाहतो नाही का की पानांनी डवरलेलं झाड होतं पण हंगाम नव्हता. प्रभू नासरेतामध्ये वाढलेला होता, तो जाणत होता. सुतारकाम करणारा प्रभू होता आपला. त्याला माहिती होतं प्रियांनो
सुतारकाम करणाऱ्या माणसाचं काम कुठल्या गोष्टीशी असतं कोणीतरी सांगेल का? सुतारकामासाठी कच्चं सामान कसलं लागतं? त्याशी संबंधित. लाकडाशी. हालेलुया. सुतारकाम करणाऱ्या माणसाला ना प्रियनो कधीतरी जाऊन भेटा. कुठल्या झाडाचं खोड मजबूत, कुठल्या झाडाचं खोड कमकुवत, सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्याला माहिती असतं कुठल्या झाडाचं फळ कधी येतं, कधी फुलं लागतात, कधी पान लागतं. सुताराला माहिती असतं प्रिय. म्हणून प्रभू जेव्हा बेथानी येथून यरुशलेमेकडे सकाळी चाललेला 2 दिवसामध्ये ही घटना घडली. मार्कमध्ये लिहिलेलं आहे. पहिल्या दिवशी प्रभू यरुशलेमेकडे चालला होता. वचनामध्ये लिहिले प्रभूला भूक लागली आणि प्रभूने त्या पानाकडे काही खायला मिळेल या आशेने पाहिलं आणि ते पानांनी डवरलेलं होतं. जसं मॅडमनी सांगितलं की बाह्य स्वरूपाने फार सुंदर होतं. बाह्य स्वरूपाने फळ देणारं दिसेल इतकं सुंदर होतं, नाही का? आता त्या झाडाकरून तुमच्या माझ्याकडे हालेलुया. बाह्य स्वरूपाने फार चांगलं प्रार्थनेमध्ये बोलणारी व्यक्ती आहे. चर्चला जाऊन पहिल्या रांगेत बसणारा व्यक्ती आहे. दानधर्म करणार आहे, दशांश देणार आहे, फार सुंदर प्रार्थना करणार आहे. गीतं सगळी पाठ आहेत, वचनं पाठ आहेत, बाय हार्ट तोंडावरती वचन आहेत. पण ते वचन देवाने शहाण्या मनुष्याची व्याख्या सांगितली आहे, नाही का? की आपण जर वचन ऐकतो आणि जर त्याप्रमाणे आचरण करतो तरच आपण शहाणे आहोत, नाहीतर काही फायदा नाही देवाच्या राज्यात. नाहीतर आपण त्याच डवरलेल्या पानाच्या अंजिराच्या झाडासारख्या. आणि प्रभूने काय केलं त्या अंजिराच्या झाडाला? प्रभूने शाप दिला. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रभूने पहिल्या दिवशी काय केलं? त्या झाडाला शाप दिला. प्रभूने जाऊन मंदिराचं शुद्धीकरण केलं आणि दुसऱ्या दिवशी प्रभू पुन्हा त्याच वाटेने जात होता. शिष्य बघून थक्क झाले. शिष्य म्हणाले, प्रभूजी तुम्ही शाप दिला, ते झाड कसं वाळलं? कोणीतरी सांगेल का? काय झालं? पानं त्याची पडली, फळं गेली. वाळून गेले. कसं वाळून वाळून गेलं? कसं वाळून गेलं? एक शब्द वापरलाय बघा. कोण लागलेच. सांग? लागलेच म्हणजे अजून एक शब्द आहे. कोमजलेलं. मुळापासून. थँक्यू सीमा. मुळं दिसतात का झाडाची? आपल्याला दिसत नाही, पण वचनामध्ये लिहिलेलं आहे ते झाड मुळापासून, म्हणजे त्याचं मूळ जे आहे, ज्याच्यापासून त्याचं पोषण होतं, तिथून ते झाड वाळून गेलेलं असं त्यांना आढळलं. मुळापासून वाळलेलं झाड न प्रियनं पुन्हा जिवंत होऊ शकत नाही. मग ते शेवटी अग्नीत टाकण्याच्याच कामाला. शर्मिला मॅडमनी सांगितलेलं रेफरन्स आपण पुन्हा वाचूया. मी विनंती करतो. सर्वप्रथम चला त्या रेफरन्स मध्ये जाण्याआधी बंधू सचिन पाटील यांनी सुद्धा जो द्राक्षमळा सांगितलाय त्याच्याशी आणि या अंजिराच्या झाडाशी एक संदर्भ आहे, तो आधी आपण वाचूया. मी विनंती करतो. यशिया 5 थोडा मोठा संदर्भ, पहिली 7 वचनं कोणी वाचा. यशिया 5 1 ते 7. मी आपल्या वल्लभा प्रित्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशयित सुपीक शृंगावर होता. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलाची लागवड केली आणि त्यात एक बुरुज बांधिला व द्राक्षकुंड खोदिले. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली. तो त्याने रानद्राक्षे दिली. तर आता यरुशलेमेकरांनो व यहुदातील लोकांनो, माझा व माझ्या द्राक्षीच्या मळ्याचा न्याय करा बरे. माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केले नाही असे अधिक काय करावयाचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली? आता मी आपल्या द्राक्षीच्या मळ्याचे काय करणार ते तुम्हा सांगतो. मी त्याचे कुंपण काढून टाकीन, म्हणजे तो खाऊन टाकीतील. त्याचे आवार मोडीन, म्हणजे तो तुडविला जाईल. आमेन. वचन 7 पर्यंत वाचा. त्याला कोणी खच्ची करणार नाही व कुदळणार नाही. त्यात काटे सराटे उगवतील, त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघास करीन. परमेश्वराचा द्राक्षाचे घराणे, त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहुदाचे लोक. त्याने न्यायत्वाची अपेक्षा केली तो अपहार, धार्मिकतेची अपेक्षा केली तो आक्रोश आढळून आला. आमेन. आमेन. दोन्ही वक्त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचं एक मूळ मी म्हणू शकेल, आपण म्हणू शकतो की या वचनामध्ये आपल्याला कळतं
की देवाचं वचन सांगतं परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे, त्याने सुद्धा त्या द्राक्षमळ्यातून फळाची अपेक्षा केली, जे त्या अंजिराच्या झाडाच्या घटनेमध्ये आपल्याला स्पष्ट झालेलं दिसतं. देवाने वेळ दिला. इस्रायलचं घराणं सुद्धा बाकी लोकांसाठी देवाचं निवडलेलं घराणं होतं, निवडलेलं राष्ट्र होतं, आजही आहे. हालेलुया. जगासाठी आजही इस्रायलाचं घराणं आणि जे नवं इस्रायल आहे, जे तुम्ही आणि मी आहे, जगासाठी आजही आपण आशीर्वादित लोक मानले जातो, जिवंत देवाची आराधना करणारे लोक. लोक बघतात, म्हणतात, अरे हो, ख्रिस्ती लोकांमध्ये काहीतरी विशेष आहे, बाहेरून पानांनी डवरलेले आहेत. पण देवाचं वचन काय सांगतं की त्यांनी रान द्राक्ष दिली. परमेश्वराने सर्व काही केलं, बुरुज बांधला, द्राक्ष कुंड खोदले, उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलाची लागवड केली आणि कलम लावण्याद्वारे तुम्ही आणि मी सुद्धा त्या द्राक्षवेलीत लावलं गेलेलो. पण जर ती द्राक्ष वेळ जो ख्रिस्त तुमच्या माझ्यामध्ये नाही तर आपण फळ देणार नाही, आणि मग देवाचा शाप त्या द्राक्षमळ्यावर येतो, त्या अंजिराच्या झाडावर येतो, तुमच्या माझ्यावर येऊ शकतो. आपण सावध होऊया. शापामध्ये देवाने काय सांगितलंय? मी त्यांचं कुंपण काढून टाकील, त्यांचा आवार मोडीन, उद्ध्वस्त करीन, त्यात काटेसराटे उगवतील, पाऊस पडू नका अशी मी मेघास आज्ञा करीन. देवाचं वचन सांगतं परमेश्वराचे लोकांनी आवडीची लागवड, देवाची यहुदाचे लोक, देवाने न्यायत्वाची अपेक्षा केली तो अपहार, धार्मिकतेची अपेक्षा केली तो आक्रोश आढळून नका. हालेलुया. तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाचं वचन आहे प्रियानो, आपण समजूया. या गोष्टी आपल्यासाठी दाखल्या दाखल झालेल्या आहेत. आपण सुद्धा बाहेर लोकांना पाण्याने डवरलेले वाटतो, आपल्या वचनामध्ये सुद्धा मी स्पष्ट बोलतो ही गोष्ट, अगदी मी तर म्हणेल की मनामध्ये कोरून ठेवा. आज म्हटलेला जो दिवस आहे ना, त्याचा उपयोग करून घेऊया. उद्या येणार नाही. आज 30 वक्त्यांना संधी मिळालेली आहे. हालेलुया. बरेच 30 वक्त्यांपैकी आता सुरुवात झालेली आहे का प्रत्येक जण म्हणतो की आज संधी नाही, उद्या द्या. आणि मी समजू शकतो प्रियानो, बरोबर आहे, कौटुंबिक जबाबदाऱ्यात बऱ्याच गोष्टी आहेत. पण देवासाठी आपण उभं राहणं, 5 मिनिटं का होईना, मी आभार मानतो. काल जसं मी एक साधं उदाहरण, काल दीपकांनाचं उदाहरण दिलं, तयारी जास्त नव्हती पण त्यांनी वचनं वाचून दाखवली, थोडक्यात म्हणून दिलं. ते महत्वाचं आहे. देवासाठी उभं राहणं महत्वाचं, की देवा हो मी आहे. परमेश्वर आपल्याला विचारतो नाही का, यशाया संदेशच्या प्रमाणे, माझ्यासाठी कोण जाईल, कोण संदेश देईल. आपण कारण देत बसलो की मला उशिरा कळलं, मी वाचलं नाही, माझी तयारी झाली नाही, जेवण झालं नाही. तर परमेश्वर काय करणार प्रियानो? जो तयार आहे त्याला देणार. जो तयार आहे तो कदाचित तुमच्या एवढ्या वचनामध्ये मुळवलेला नसेल, तुमच्याप्रमाणे बायबल स्टडीमध्ये 4 वर्ष बसत नसेल, तुमच्याप्रमाणे चर्चला रेग्युलर जात नसेल, कालच कदाचित बायबल स्टडीमध्ये जॉईन झालेला किंवा असेल, रेसमध्ये ना पुढे निघून जाईल प्रिय. आणि झालेलं आहे, आपण पाहतो. कारण परमेश्वर जो फळ देतो, ज्याला दिले आहे त्याला अधिक दिलं जाईल, त्याने त्याचा उपयोग केला पाहिजे. जर दानाचा उपयोग केला नाही, जर फळ दिलं नाही, तर काय होतं? परमेश्वर ते दान काढून घेईल आणि शेजारी जो तयार आहे, जो म्हणतो प्रभू मी तयार आहे, मला पाठव, त्याला ते दिलं जाईल. आणि एवढंच नाही तर तुम्ही आणि मी जर फळ दिलं नाही, अंजिराच्या झाडाप्रमाणे फक्त पानांनी डवरलेले लोकांना दाखवण्यासाठी धार्मिकता दाखवणारे लोक झालो, अंतःकरणामध्ये ख्रिस्ताचं वचन कार्य करत नाही, शरीरामध्ये ख्रिस्त गाजवत नाही, तर प्रभूने सांगितलेले आपण सुकून गेलेल्या द्राक्षमळ्याप्रमाणे. आणि त्याचा उपयोग, सुकलेलं द्राक्षमळा कधी पाहिलंय का? द्राक्षवेल यशाया संदेशाच्या ग्रंथामध्येच लिहिलेलं आहे की द्राक्षवेलीला खुंटी म्हणून वापरता येत नाही, लाकूड त्याचं स्ट्रॉंग नसतं, त्याचा उपयोग केवळ सरपण जाळण्यासाठीच होतो. आपण अजून एक संदर्भ वाचूया, मी विनंती करतो. मत्तई 28 वचन 18 ते 20 कोणीतरी वाच. मत्तई 28 18 ते 20. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना हालेलुया. सॉरी, माझंच नेटवर्क गेलं होतं, पण माझा विश्वास आहे की स्तवन्य म्हटलेलं वचन सर्वांना ऐकू आलेलं आहे. प्रभूने दिलेली आज्ञा आहे नाही का, प्रभू म्हणते की हे फळ तुम्ही आणि मी देणं अपेक्षित आहे. काय? सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळावयास शिकवा, आणि प्रभू अभिवचन देतो, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर. किती जणांनी हे फळ दिलेलं आहे आयुष्यामध्ये?
स्पष्ट वचन आहे. किती जणांनी दिलेलं आहे? आपण बसलो 4 वर्ष झाली पवित्र शास्त्र अभ्यास. द्राक्ष मळ्यासाठी प्रभूने अजून एक दृष्टांत सांगितलं नाही का, की द्राक्ष मळ्याचा मालक येऊन म्हणतो, अरे झाड फळ देत नाहीये, कयाचाच भूमीला उगाच भार कसा. माळी किती दिवस मागतो मालकाकडे? आपल्या बंधूंनी सतीशनेच वचन घेतलं होतं. माळी किती दिवस मागतो कोण सांगणार? आणखी 1 वर्ष. 1 वर्ष. हालेलुया. आणखी 1 वर्ष नाही का? 3 वर्ष, आपल्याला 4थं वर्ष घेतो. माळी म्हणतो मागील 3 वर्ष मी येत आहे. फार सुंदर आहे. 3 वर्ष तो मालक म्हणतो माळ्याला मी येत आहे पण हे फळ देत नाहीये. माळी म्हणतो अजून 1 वर्ष असू दे. आणि तुमच्या माझ्या आपल्या ह्या प्रार्थनेला पण 4 वर्ष झालेले आहेत. आपण आता ज्याला टीचरच्या भाषेत म्हणतात ना, ग्रेस पिरियडच्या पुढे आपण आलेलो आहोत. ग्रेस पिरियड संपलेला आहे प्रिय. 3 वर्ष तुम्ही फळं दिलं नाही हरकत नाही. माळी म्हणाला, प्रभूने म्हटलं, प्रभूजी ह्यांना अजून 1 वर्ष दे. बायबल स्टडीमध्ये बसतायत, ह्यांना वचनावर बोलण्याची संधी मिळते, हे शिकतायत, वचनामध्ये मुळावले जात आहेत, आता फळ देणार आहेत. संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करणार आहेत. पुत्राच्या पित्याच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देणार आहेत. इतरांना जे काही प्रभूने आज्ञा दिलाय ते शिकवणार आहेत. ही फळं आहेत. विश्वास कृती वाचून निर्जीव आहे. विश्वासामध्ये कृतीचं फळ दिसणं गरजेचं आहे. रीतीचं फळ दिसणं गरजेचं आहे. शर्मिला मॅडमनी सगळी फळं वाचली नाही का आत्म्याची? दिसतायत का आपल्याला? आपण चाचपणी करूया. आणि त्यानंतर विश्वासाचा विषय आहे. मी थोडक्यातच बोलतो की विश्वासाविषयी प्रभूने सांगितलं, तुम्ही जर विश्वास धरला या डोंगराला की तू उपटून निघा आणि समुद्रात जातो जाईल, पण मनामध्ये शंका नाही ठेवायची. पहिली अट. दुसरी अट आहे, कोणाविरोधात आपसात गाऱ्हाणे असल्यास, अंतःकरणात जरी गाऱ्हाणे असलं, पहिलं त्याची क्षमा करा, कारण देव सुद्धा तुमच्या अपराधाची क्षमा करतो. आणि तिसरी पायरी आहे की मनामध्ये शंका धरायची नाही. प्रार्थना केल्या केल्या ते मिळालंच आहे हा मनामध्ये विश्वास धरा. कृतीसहित विश्वास. आता मी काही जगिक उदाहरणं सांगतो. कृतीसहित विश्वास काय असतो? बरेच जण, मी लिहून ठेवलेले, बरेच जण आर्थिक प्रार्थना करतात नाही का, आर्थिक समस्यासाठी, की आम्हाला जॉब मिळावा, आम्हाला कर्जमुक्ती मिळावी. फार आर्थिक समस्या आहे. कर्जमुक्ती मिळावी ना, अपेक्षा आहे ना, तर देवाचं देवाला भरून द्या. कारण जो त्या विधवेप्रमाणे 2 तोल्याविषयी विश्वासू आहे, तो उद्या गडगंज श्रीमंत झाला तर 2 करोड विषयी सुद्धा विश्वासू राहील. आज तुम्ही कर्जबाजारी, तुम्ही म्हणता अरे आमच्या पगाराचा फार मोठा हिस्सा कर्जामध्ये जातोय, प्रभू आम्ही तुला कसं देऊ, असं बोलू नका. तुमच्या उत्पन्नाचा पहिला भाग संतोषाने प्रभूला काढून द्या. द्यावं लागतं म्हणून देऊ नका. आणि मग बघा, ज्या परमेश्वराने अखिल सृष्टी उत्पन्न केली तो तुमच्या छोट्या कर्जातून तुम्हाला मुक्त करणार नाही का? हा कृतीसहित विश्वास आहे. जॉबसाठी अप्लाय करताय, प्रार्थना करताय, कृतीसहित विश्वास. जॉब मिळालाच आहे, मनामध्ये विश्वास धरा, इंटरव्ह्यूची तयारी करा, नोकरीसाठी अप्लाय करा, प्रयत्न करत राहा जोपर्यंत यश मिळत नाही. प्रयत्न करा, परमेश्वर यश देतो. योसेफाला परमेश्वराने दाखवलं तू अधिकारी होणार. तिथून त्याच्या जीवनात सगळ्या गोष्टी रिव्हर्स मोडमध्ये गेल्या. हालेलुया. पहिला दास म्हणून विकला गेला, नंतर तुरुंगात खितपत पडला. देवाने तर त्याला दाखवलं होतं की तू मोठा अधिकारी होणार आहे, तुझे भाऊ तुझे वडील तुला नमन करतील. पण मोशेचा देवावरचा विश्वास ढळला नाही. मोशे त्या अभिवचनासाठी, योसेफ तयारी करत राहिला. हालेलुया. तिसरी गोष्ट मी सांगतो, कौटुंबिक नाही का, कौटुंबिक प्रार्थनेसाठी बरेच जण आपल्यामध्ये आहेत प्रार्थनेमध्ये. मी आभार मानतो, 5 मिनिटं घेतो. लेकरांसाठी प्रार्थना करतात, आमच्या लेकरांचं चांगलं व्हावं. काही जण ही सुद्धा प्रार्थना करतात, आमची लेकरं प्रार्थनेत बसतात. लेकरांसाठी प्रार्थना करा, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून. बरेचदा बंधू सतीश, सुजाता दिदी यांनी सांगितलेलं, त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना करा. पवित्र आत्मा जर तुमच्या लेकरांच्या जीवनात आहे ना, किंवा कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याच्या जीवनात, मग तो पवित्र आत्मा त्यांना यशाच्या शिखरावर कसं घेऊन जायचं ते बरोबर घेऊन जाईल, कारण देव त्यांच्या बरोबर आहे. हालेलुया. तुम्ही आणि पुढे लिहिलेलं आहे की पती पत्नीसाठी प्रार्थना करणारे लोक आहेत नाही का, आमच्या पतीला पत्नीला देवाने कृपा द्यावी, प्रार्थनेत बसत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थनेला उपवासाची जोड लावा. आपण म्हणतो की अरे आमच्या कुटुंबामध्ये फार कलह आहेत, भांडणं आहेत, तर आपण प्रार्थना करणं आणि शांत राहणं गरजेचं आहे. वचन सांगतं, शांत जीव जंगलाच्या वणव्याला जसं थांबवते, तसे शांत जीव जंगलातली मोठी आग सुद्धा शांत करू शकते. शांत राहा. प्रार्थनेला विश्वासाची जोड. पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे मी एक उदाहरण देत आहे. वैयक्तिक तुमच्या काही गोष्टी आहेत, देवाकडे मागा. पहिल्याने देवाकडे पवित्र आत्मा मागा, बाकी सगळ्या गोष्टी तयार होतील, मिळतील.
जी कोणती प्रार्थना करताय ती मिळालीच आहे, त्या दृष्टीने तयारी करा. देवाकडे म्हणताय की देवा माझ्या घरातलं तेल वाढावं, तर तुमच्या तेलाच्या ज्या कुप्या आहेत त्या धुवून ठेवा, तयार ठेवा. देव तेल देणार आहे, रेडी आहे. हालेलुया. तयारी पाहिजे. सारखं देतील विधवेप्रमाणे. आणि शेवटला विषय मी 3 मिनिटांमध्ये थांबतो की द्राक्ष मळ्याच्या दृष्टांताविषयी प्रभूने जे सांगितलेलं आहे, बंधू सचिन पाटील यांनी संदर्भ घेतला की त्याने सांगितलेलं आहे की प्रभूने म्हटलेलं आहे की मुख्य याजक, शास्त्री, वडील, त्याच्या आधी प्रसंग काय घडला? त्यांनी प्रभूला प्रश्न विचारला, तुम्ही कोणत्या अधिकाराने करता? कोण तुम्हाला हे बोलण्याचा, वचनावर सांगण्याचा अधिकार कोणी दिला? माझा सगळ्यांना प्रश्न आहे. आता वचनावरती आपल्यातले 30 सदस्य बोलणार आहेत. तुम्हा सगळ्यांना प्रश्न आहे. तुम्ही कोणत्या अधिकाराने संदेश देता? काय वाटतं? तुम्हाला हे संदेश देण्याचा अधिकार? येस मॅडम. पवित्र आत्मा. आमेन. परमेश्वर पित्याने दिलेलं आहे. पित्यापासून आल्यापासून आपण त्याच दिवशी वाचलं. संदेश हा पवित्र आत्मा पित्यापासून आलेला आहे आणि तो पवित्र आत्मा प्रकट करतो. तो पवित्र आत्म्यापासून आलेला अधिकार आहे. मग जग विचारो, तुमच्या घरातले पण कदाचित मी घरातले म्हणत नाही, पण आजूबाजूचे कदाचित खिल्ली उडवतील. अरे काय तुम्ही वचनाची तयारी करताय? काय तुम्ही पाळत झाले का? का तुम्ही हे झाले का, ते झाले का? जेव्हा देवासाठी आपण करतो ना प्रियानो, अडखणे येतात, निंदा येतात, अवहेलना येतात, अपमान होतो. सहन करायचं. प्रभूने पण सहन केला. प्रभूला पण प्रश्न विचारला. त्यांनी जर प्रभूला सोडलं नाही तर आपल्याला सोडतील का? ज्या घरदाण्याला जर ते बालजुबुल म्हणतात, तर तुमचा माझा छळ सुद्धा होणार. आणि म्हणून प्रभूने त्यांना द्राक्षमळ्याचा दृष्टांत दिला. काय सांगितलं? की त्यांनी काय केलं? द्राक्षमळ्याचे ज्यांच्याकडे खंडाने दिला होता, हे शास्त्री, याजक, वडीलगण, ज्यांना मोशेचं नियमशास्त्र तोंड पाठ होतं, ह्यांनी स्वतः ते नियमशास्त्र पाळलं नाही आणि जे लोक आहेत, जी सामान्य जनता आहे, त्यांच्यापर्यंत सुद्धा देवाचं वचन जाऊ दिलं नाही. उलट काय केलं की देवाचं वचन सांगणारे जे संदेश ठेवते त्यांना त्यांनी चोप दिला. मी फक्त संदर्भ सांगतो. यिर्मया संदेश होता नाही का? यिर्मयाच्या 26व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की यिर्मयाला त्यांनी चोप दिला, त्याला ठार मारण्याचा बेत केला होता. त्याच्यामध्ये बऱ्याच संदेश त्यांची नावं दिली. यिर्मयाला खड्ड्यात टाकलं होतं. 38वा अध्याय यिर्मया 38 जरूर वाचा. पुढे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी प्रभूने त्याच दृष्टांतामध्ये सांगितलंय, काहींना त्यांनी ठार मारलं. बाप्तिस्मा करणाऱ्या योहाना त्याच पिढीनं ठार मारलं होतं. तेच हेरोदी जे प्रभूला कराचा प्रश्न विचारलेले, तेच हेरोदी जे हेरोदाला अनुसरणार आहेत, त्याच हेरोदाने योहानाचा शिरच्छेद करवला होता. दुसरा इतिहास 24व्या अध्यायामध्ये लिहिलेला आहे, देवाचा संदेष्टा जखर्या याला त्यांनी देवाच्या अंगणामध्ये दगडमार करून ठार मारलं होतं. आणि सरते शेवटी पुत्र, जो बांधणारीने नापसंत केलेला दगड, जो हे शास्त्री, परुषी, वडील ज्याला प्रश्न विचारतात तू कोणत्या अधिकाराने करतो, त्याला देवाने कोण शिला केलं? बंधू सचिन यांनी संदर्भ सांगितला यशया 28:14-16 मध्ये लिहिलेले. आता याच्यामधून तुम्हाला मला शिकण्यासाठी गरज आहे प्रियानो, कारण वचनामध्ये लिहिलेलं आहे, द्राक्षमळ्याचा मालक त्या पहिल्यांना सगळ्यांना बाहेर काढून लावेल आणि तो मळा दुसऱ्याच देईल. ते दुसरे तुम्ही आणि मी आहोत. कारण आता तुम्ही आणि मी फक्त देवाची लेकरं इथेच आपलं विशेषण थांबत नाही. आपण देवाचा पवित्र वंश, देवाचे राजकीय याजकगण आहोत. याजकगणाच्या जबाबदाऱ्या वाचा लेवीय गणनामध्ये. भरपूर मोठ्या जबाबदाऱ्या होत्या. सकाळ संध्याकाळ परमेश्वरासमोर दीपवृक्ष जाळावा लागत असे, देवासमोर अर्पण करावी लागत असे. आपण 15 मिनिटाचा संदेश बोलायला घाबरतोय. स्पष्ट बोलतो मी. पवित्र वंश, राजकीय याजकगण आहे, अधिकार मिळालाय, तर जबाबदारी सुद्धा आहे. तुमच्या माझ्यासाठी इशारा आहे, छळ होणार, तुमचा माझा छळ होणार प्रिय. यिर्मया संदेष्टाला जसं चोप दिला, बाप्तिस्मा करणारे योहानाला ठार मारलं, दगडमार केलं करण्यात आला. आता थोडासा वेगळ्या प्रकारचा दगडमार होईल, भावनिक दगडमार होईल, भावनिक चोप मिळेल, लोक अपमान करतील, हालेलुया, अडखण येतील बाहेरची, कामाच्या ठिकाणी, की आपण वचनावर बोलू नये. आपल्याला काय करायचंय? आपल्याला प्रार्थना करायची आहे की देवा तुझं काम करणारं अंजिराचं झाड मला बनव, जे फळ देईल. हालेलुया. आपण इकडे थांबूया आणि इथून पुढची वेळ मी बंधू स्तवन यांच्याकडे देत आहे. येस, हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देतो की सुंदरचं वचन सांगितलं आणि त्याचप्रमाणे संदीप दादा यांनी पण